हा जो कुणबीचा जो विषय आला तो कारण की आता शिवानंद भानुसेंनी एकदम चांगल्यारीत्या चुकीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कालेलकर आयोग, त्यानंतर बी.डी. देशमुख कमिटी, त्याच्यानंतर मंडल आयोग 1982 साली, त्या तिन्ही आयोगामध्ये मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं गेलं नाही. ते ओबीसीच्या लिस्टमध्ये नव्हते. त्याच्यानंतर मग खत्री आयोग, जो सराफ आयोग, बापट आयोगाने पण मराठा समाजाचं मागासलेपण फेटाळलेलं आहे. भानुसे साहेब म्हणले की ते स्वीकारले तर ते फेटाळलेलं आहे. मग एवढं सगळं असताना त्याच्यानंतर 2014ला ईसीबीसी ऍक्ट आला, नारायण राणेंच्या कमिटीने दिला. त्यावेळेस पण असाच प्रयत्न झाला की सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं जायचं, म्हणजे 15-4 आणि 16-4. सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोणता समाज असतो? आरक्षणाचं तत्व काय आहे? पर्याप्त आहे, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन. तुम्ही प्रवाहाच्या बाहेरच्यांना प्रवाहात घ्यायचं. मग कुणापासून तरी संरक्षण म्हणजेच आरक्षण आहे. मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं मग संरक्षण कुणापासून आहे? त्यामुळं ह्या सगळ्या लिगली जाता येत नाहीये.